काय सकाळचे इतके गडबडीत आहे ना, एस्थेटिक शॉट्स कसे घ्यायचे तुम्हीच सांगा. सकाळी कॉलेजला जायची गडबड चालू आहे, एक साईडला कंटिन्यू बडबड चालू आहे की सचिनला म्हणवते की प्लीज तुम्ही मला कॉलेजला सोडा. ते सुद्धा अगदी झॉम्बीसारखे उठून बसलेत, कारण की त्यांनाही खूप जास्त थंडी वाजते, त्यामुळे बाहेर पडायची इच्छा होत नाही आहे. पावसाळा कधी जाईल म्हणता म्हणता थंडी एवढी वाढायला लागली आहे ना की काहीच सुचत नाही. पण माझ्याकडे तर ऑप्शन नाही आहे, मला तर कॉलेजला जावंच लागेल. त्यामुळे पटापट गडबडीत मी आवरून घेतलं आहे, कसा तरी पटकन डबा भरून घेतला आहे. घरामध्ये भरपूर साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी अवेलेबल होत्या, त्यामुळे सगळ्याच थोड्या थोड्या डब्यात भरून घेतल्या. आणि सचिनचं आवरून होईस तोपर्यंत म्हटलं चला छान अशी देवपूजा करून घ्यावी. आज DPCची एक्सटर्नल वायवा होती, त्यामुळे हार्टबीट तर आहे ना एकदम नेक्स्ट लेवलला होती. बाहेरून शिक्षक येणार आपली वायवा घेण्यासाठी. ते कसे असतील, खूप जास्त स्ट्रिक्ट तर नसतील ना, काय प्रश्न विचारतील, असा सगळा गोंधळ डोक्यामध्ये उडलेला होता. छान देवपूजा वगैरे केली आणि कॉलेजमध्ये पोचले. चला दिवसाचा एक छान शॉट तरी मला भेटला, जो मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करू शकेन. मी जितकं टेन्शन घेतलं होतं ना तितकं काहीच झालं नाही. शिक्षकसुद्धा खूप छान होते आणि फक्त 2 प्रश्न विचारून त्यांनी आम्हाला घरी सोडलं. घरी आल्यावरचा आनंद माझा बघू शकता. येतानाच मी वडापाव खाऊन आले होते, त्यामुळे माझा झोपायचा प्लॅन होता. पुन्हा सचिन येताना पुन्हा वडापावच घेऊन आले. मग मस्त वडापाव खाल्ले आणि झोपून गेले होते. संध्याकाळीसुद्धा मी काहीच केलं नाही. पण संध्याकाळी सचिनने घरात एक मोठा बदल केला, तो म्हणजे मी परवा जी गादी खिडकीच्या साईडला सरकवून ठेवली होती ना, तर तिकडे काही झोप लागत नाही असं त्यांचं म्हणणं झालं आणि त्यांनी पुन्हा होती तशी गादी सरकवली. आता त्या दिवशी काम मी केलं होतं, त्यामुळे आज मी फक्त खुर्चीत बसून बघण्याचं काम केलं.